नमस्कार। या दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं स्थापित करण्यात आलेल्या उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक ही मंत्रालयात होऊ घातली आहे। सातारा गॅझेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली या निमित्तानं सुरू आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर सातारा गॅझेट लागू होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। आपले प्रतिनिधी आणि सहकारी मनोज दयाळकर या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। मनोज, अचानक हा विषय ऐन निवडणुकीतच कसा काय समोर आला? बरोबर प्रसाद सर, आपण बघितलं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती या मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर आलेला आहे। त्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं मंत्रालयामध्ये बैठक ही पार पडलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी जे मराठा समाजाचे कार्यकर्ते ते देखील उपस्थित होते आणि यामध्ये आपण सातारा गॅजेट लागू करा या देखील संदर्भात बोललं गेलं। पण आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर गॅजेट हे लागू करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे या ठिकाणी सातारा गॅजेट लागू होऊ शकलं नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनोज, माझ्याकडून आपल्याला असा पुढचा प्रश्न आहे की सातारा गॅजेट आहे काय? आतापर्यंत चर्चेत बऱ्याचदा हैदराबाद गॅजेट येत होतं। प्रेक्षकांना एकदा सांगा, सातारा गॅजेट लागू झालं तर काय फरक पडेल? नक्कीच प्रसाद सर, आपण या संदर्भात बघितलं तर सातारा गॅजेट हे लागू झाल्यामुळे जे प्रश्न आहेत मराठ्यांचे ते या ठिकाणी कुठेतरी मार्गी लावू शकतात। कारण की अनेक ठिकाणी आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात मोठमोठ्या आपण बघितलं लॉंग मार्च देखील निघाली, आंदोलन देखील झाली आणि या ठिकाणी हैदराबाद गॅजेट आपण बघितलं लागू केलं जाणार होतं। पण आता या सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी ही मराठ्यांकडनं होते। त्यामुळे अनेक जे मराठ्यांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी तोडगी लागू शकतात। त्यामुळे कुठेतरी प्रश्न ठीक आहे, या ठिकाणी जो मराठ्यांचा आहे तो या जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी ठीक आहे। मनोज, या माहितीसाठी धन्यवाद। आपण आता पुढच्या बातमीकडे वळतोय।